आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे. या सगळ्याच्या निमित्ताने तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला पक्षातल्याच काही लोकांकडून, आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं समोर येताना दिसतंय का? मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही. परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता. तुम्ही गिरीश महाजनांसोबत काही आपली चर्चा झाली या सगळ्या? मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी ह्या स्वार्थातून ह्या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे. चर्चा झाली असेल त्यांच्या दलाल म्हणते आपण. मला ह्या विषयावरती आता अधिक बोलायचं नाहीये. धन्यवाद. खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी अक्षरशः ते जीवाचं रान करायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पक्ष फोडला नाही किंवा काही केलं नाही. एक मत कमी पडलं होतं, केंद्रातली सत्ता गेली होती. आज त्याच मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश झाला. निष्ठावान कार्यकर्ते आहेत, काय भावना आहे?